सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मानसशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 3 मानसिक विकृती या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. स्वाध्याय पाठ्यपुस्तकात प्रकरण संपल्यावर जो दिलेला आहे त्यावरील प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, प्रत्येकी 1 गुणांचा. कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. पर्याय दिलेले आहेत, अचूक पर्याय निवडायचा आणि विधान पूर्ण लिहायचं आहे. 1. टिंबटिंब ही मानसिक विकृतीची वर्गीकरण करणारी आधुनिक प्रणाली आहे. पर्याय DSM-5, WHO, APA. याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे DSM-5. पूर्ण वाक्य लिहायचं मग. DSM-5 ही मानसिक विकृतीची वर्गीकरण करणारी आधुनिक प्रणाली आहे. क्रमांक 2चं विधान पाहू. टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञाने स्किझोफ्रेनिया हा शब्दप्रयोग प्रथम वापरला. अल्बर्ट एलिस, युजेन ब्लूलर, जॉन ट्रॅव्हिस. या 3 पर्यायांपैकी अचूक उत्तराचा पर्याय आहे युजेन ब्लूलर. युजेन ब्लूलर या मानसशास्त्रज्ञाने स्किझोफ्रेनिया हा शब्दप्रयोग प्रथम वापरला. क्रमांक 3चं विधान. जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रकारच्या रोगांचे वर्गीकरण करण्यासाठी टिंबटिंब प्रणाली विकसित केली. पर्याय ICD, DSM, ACA. या 3 पैकी अचूक उत्तर आहे ICD. जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रकारच्या रोगांचे वर्गीकरण करण्यासाठी ICD प्रणाली विकसित केली. पुढचं विधान पाहूया. क्रमांक 4. टिंबटिंब विकृतीत आलटून पालटून उन्माद व अवसादाची लक्षणे दिसून येतात. पर्याय अवसाद, द्विध्रुवीय विकृती, चिंता विकृती. उत्तराचा अचूक पर्याय आहे द्विध्रुवीय विकृती. पूर्ण वाक्य लिहायचं. द्विध्रुवीय विकृतीत आलटून पालटून उन्माद व अवसादाची लक्षणे दिसून येतात. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ब आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न. योग्य जोड्या जुळवायच्यात. त्यामध्ये अ गट दिलेला आहे आणि ब गट दिलेला आहे. भयगंड DSM-5 प्रारूप, 3 ICD-11, युजेन ब्लूलर, 5 जॉन ट्रॅव्हिस आणि 6 अवसाद. आणि जोड्यामध्ये दुसऱ्या भागात दिलेले आहे अ 2013, ब मानसिक सुदृढता, क छिन्नमस्कता विकृती, ड 2019 ई अतार्किक भीती आणि फ दीर्घकाळ तीव्र दुःखाची भावस्थिती. याच्या जोड्या आपण लावलेल्या आहेत. उत्तरं आहेत. 1 भयगंड, त्याची जोडी आहे अतार्किक भीती. 2 DSM-5 प्रारूपची जोडी आहे 2013. 3 ICD-11ची जोडी आहे 2019. 4 युजेन ब्लूलरची जोडी आहे छिन्नमनस्कता विकृती. 5 जॉन ट्रॅव्हिसची जोडी आहे मानसिक सुदृढता. आणि 6 अवसादची जोडी आहे दीर्घकाळ तीव्र दुःखाची भावस्थिती. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच क. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. 1 सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन हे मनोविकृतीचे लक्षण मानले जाते. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, प्रत्येकी 1 गुणाचा. विधान चूक की बरोबर ओळखायचे. पहिलं विधान चूक आहे. विधान क्रमांक 2 छिन्नमस्कता हे एक गंभीर व संकीर्ण स्वरूपाची मानसिक विकृती आहे. हे विधान आहे बरोबर. क्रमांक 3चं विधान. नैराश्याची भावना हे अवसाद किंवा खिन्नता विकृतीचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. हे विधानसुद्धा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ड आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रत्येकी 1च गुण असेल याला पण. क्रमांक 1 एन्झायटी हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे? 2 दीर्घकाळ प्रचंड दुःख व अपराधाची भावना अनुभवास येणारी विकृती कोणती? 3 एखाद्या प्रसंगापासून अजिबात धोका नसताना वाटणारी अकारण भीती म्हणजे काय? एका वाक्यात आपण उत्तर पाहूया. क्रमांक 1 एन्झायटी
हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे? उत्तर, एन्झायटी हा शब्द एन्झायटस या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. क्रमांक 2. दीर्घकाळ प्रचंड दुःख व अपराधाची भावना अनुभवास येणारी विकृती कोणती? उत्तर, दीर्घकाळ प्रचंड दुःख व अपराधाची भावना अनुभवास येणारी विकृती म्हणजे आघात पश्चात तणाव विकृती होय. तिसरा प्रश्न. एखाद्या प्रसंगापासून अजिबात धोका नसताना वाटणारी अकारण भीती म्हणजे काय? उत्तर, एखाद्या प्रसंगापासून अजिबात धोका नसताना वाटणारी अकारण भीती म्हणजे भयगंड होय. प्रश्न क्रमांक 2 आहे. खाली दिलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. लघुत्तरी प्रश्न आहे हा. 1. मानसिक विकृतीचे स्वरूप स्पष्ट करा. 2. चिंता विकृती म्हणजे काय? 3. मानसिक विकृतीची संकेतचिन्हे लिहा. 4. द्विध्रुवीय विकृती म्हणजे काय? 5. आघात पश्चात तणाव विकृती म्हणजे काय? याची आपण थोडक्यात उत्तरे पाहूया. क्रमांक 1. मानसिक विकृतीचे स्वरूप स्पष्ट करा. उत्तर, 1. मानसिक आरोग्याची बिघडलेली अवस्था म्हणजे मानसिक विकृती होय. मानसिक स्वास्थ्याच्या सातत्य प्रारूपानुसार कंटिन्युअस मॉडेलनुसार मानसिक स्वास्थ्याच्या श्रेणीची मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक अस्वास्थ्य म्हणजे मानसिक विकृती ही 2 विरुद्ध टोके असतात. या 2 विरुद्ध टोकांच्या दरम्यान मानसिक स्वास्थ्याच्या अनेक अवस्था असतात. 2. जेव्हा व्यक्ती विभ्रम होणे, भ्रांती होणे, असंबद्ध बडबड करणे, सामाजिक संपर्कापासून दूर राहणे, नैराश्यात असणे अशी मानसिक, भावनिक व सामाजिक वर्तनावर विपरीत परिणाम करणारी लक्षणे दीर्घ कालावधीसाठी दर्शवते, तेव्हा त्या व्यक्तीला मानसिक विकृती झाल्याचे निदान केले जाते. एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेऊन ती व्यक्ती स्वतःच्या मानसिक विकृतीवर मात करू शकते. दुसरा प्रश्न, थोडक्यात उत्तरे. चिंता विकृती म्हणजे काय? उत्तर, 1. कोणतेही स्पष्ट कारण नसताना निर्माण होणारी, दैनंदिन कार्यात बिघाड निर्माण करणारी आणि दीर्घकाळ टिकून राहणारी चिंता म्हणजे चिंता विकृती होय. 2. चिंता विकृतीचे अनेक उपप्रकार पडतात. उदाहरणार्थ, सामान्य चिंता विकृती, भयगंड किंवा दुर्भीती विकृती इत्यादी. तिसरा प्रश्न, मानसिक विकृतींची संकेतचिन्हे लिहा. उत्तर, 1. मानसिक विकृतीच्या समस्येची सुरुवात किंवा स्थिती दर्शवणारी काही लक्षणे किंवा चिन्हे असतात. या लक्षणांना किंवा चिन्हांना मानसिक विकृतीची संकेतचिन्हे म्हणतात. मानसिक विकृतीच्या संकेतचिन्हांद्वारे संबंधित व्यक्तीच्या मानसिक विकृतीचे निदान करण्यास व त्याद्वारे मानसोपचार करण्यास मदत होते. 2. लक्ष केंद्रित करता न येणे, झोप न लागणे, विविध शारीरिक तक्रारी उद्भवणे, अनियंत्रित वाईट विचार करणे, अनियंत्रित नकारात्मक तीव्र भावना उदाहरणार्थ भीती, क्रोध, दुःख, चिंता अनुभवास येणे, गोंधळलेले वाटणे, स्मृतिभ्रंश होणे, बोलताना अतार्किक विधाने करणे, अपरिचित शब्दांचा उपयोग करणे किंवा असंबद्ध बडबड करणे, स्वतःला किंवा इतरांना इजा करणे, स्वतःकडे दुर्लक्ष करणे इत्यादी मानसिक विकृतीची संकेतचिन्हे आहेत. चौथा प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा मधला. द्विध्रुवीय विकृती म्हणजे काय? उत्तर, 1. ज्या विकृतीत दुःख, निराशा अशी अवसादाची लक्षणे आणि आनंद, हर्ष अशी उन्मादाची लक्षणे आलटून पालटून दिसतात, तेव्हा त्या विकृतीस द्विध्रुवीय विकृती म्हणतात. द्विध्रुवीय विकृती जडलेल्या व्यक्ती काही दिवस आनंद व उत्तेजना या भावनांचा, तर त्यानंतर काही दिवस दुःख व निराशा या भावनांचा आलटून पालटून अनुभव घेतात. 2. द्विध्रुवीय विकृती जडलेल्या व्यक्ती अवास्तव विचार करतात, आक्रमक वर्तन दर्शवतात, अनुवंशिक दोष
मेंदूतील नॉरेएफ्राइन व सिरोटॉनिन या संप्रेरकांच्या पातळीतील बिघाड, डोपामिनच्या पातळीतील बिघाड इत्यादी द्विध्रुवीय विकृतीची कारणे होत. 5वा प्रश्न थोडक्यात उत्तरे. आघात पश्चात तणाव विकृती म्हणजे काय? उत्तर. 1. प्रिय व्यक्तीचा मृत्यू, भूकंप अशा आघातांचा स्वतःस अनुभव आल्यामुळे किंवा अशा आघाताच्या प्रसंगाचा साक्षीदार असल्यामुळे निर्माण होणारा तीव्र तणाव, निद्रानाश, अस्वस्थता यासारखी लक्षणे 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आढळून आल्यास निदान केली जाणारी विकृती म्हणजे आघात पश्चात तणाव विकृती होय. 2. आघात पश्चात तणाव विकृतीने ग्रस्त व्यक्ती धक्का अवस्था, सूचना अवस्था व पुनर्प्राप्ती अवस्था या 3 अवस्थांतून मार्गक्रमण करते. प्रश्न क्रमांक 3 आहे. खालील संकल्पना स्पष्ट करा. 1. DSM-5. 2. ICD-11. 3. भयगंड. 4. लक्षणे किंवा सिंड्रोम आणि 5. विभ्रम. या संकल्पना आपण स्पष्ट करूया. पहिली संकल्पना आहे DSM-5. उत्तर. 1. मानसिक विकृतींच्या निदानासाठी व त्यानुसार समर्पक उपचारांसाठी अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन या संघटनेने मानसिक विकृतींची निदानात्मक आणि संख्याशास्त्रीय माहिती पुस्तिका सर्वप्रथम 1952 विकसित केली. या पुस्तिकेला DSM-1 असे म्हणतात. 2. DSM-1 या पुस्तिकेद्वारे मानसिक विकृतींचे सर्वप्रथम वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर DSMच्या सुधारित आवृत्त्या तयार करण्यात आल्या. सध्या मानसिक आजारांचे वर्गीकरण करण्यासाठी DSM-5 ही सुधारित आवृत्ती 2013 पासून वापरली जाते. या पुस्तिकेमध्ये मानसिक विकृतींच्या 22 श्रेणी आहेत व प्रत्येक श्रेणीत काही उपश्रेण्या देखील आहेत. 2. दुसरी टिपा. संकल्पना. ICD-11. उत्तर. 1. जागतिक आरोग्य संघटनेने WHOने सर्व प्रकारच्या रोगांचे आणि आरोग्याच्या समस्यांचे वर्गीकरण करण्यासाठी एक प्रणाली विकसित केली. या वर्गीकरण प्रणालीला रोगांची आंतरराष्ट्रीय वर्गीकरण प्रणाली ICD असे म्हणतात. या प्रणालीमध्ये मानसिक विकृतींबाबत एक स्वतंत्र विभाग आहे. 2. अलीकडेच 2019 ICD प्रणालीची 11वी आवृत्ती सादर करण्यात आली. ICD प्रणालीच्या 11व्या आवृत्तीत मानसिक विकारांच्या व्यापक 19 श्रेणी दिल्या गेल्या आहेत. ICD प्रणालीच्या 11व्या आवृत्तीत दिलेल्या मानसिक विकृतींच्या 19 श्रेणी या DSM-5 मध्ये दिलेल्या मानसिक विकृतींच्या श्रेणीशी बहुतांश प्रमाणात मिळत्या जुळत्या आहेत. तिसरी संकल्पना आहे भयगंड. उत्तर. 1. भयगंड विकृतीस इंग्रजीत फोबिया हा प्रतिशब्द आहे. ग्रीक भाषेतील फोबोस या भीती देवतेच्या नावावरून फोबिया हा शब्द प्रचलित झाला आहे. फोबिया या शब्दाचा अर्थ दुर्भीती असा होतो. एखाद्या वस्तूपासून किंवा प्रसंगापासून अत्यल्प धोका असताना किंवा अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल किंवा प्रसंगाबद्दल वाटणारी निष्कारण भीती म्हणजे भयगंड होय. उदाहरणार्थ कुत्रा, झुरळ, एकटेपणा, रक्त, गर्दी, लिफ्ट, अंधार, पाणी, उंच जागा इत्यादी गोष्टींबाबत वाटणारी भीती. 2. एखाद्या वस्तूची किंवा प्रसंगाची अकारण भीतीची लक्षणे 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ दिसून आल्यास दुर्भीती विकृतीचे निदान केले जाते. दुर्भीती विकृतीचे अनेक प्रकार दिसून येतात. उदाहरणार्थ विशिष्ट उद्दीपक दुर्भीती विकृती, सामाजिक दुर्भीती विकृती, ॲगोराफोबिया, ॲक्रोफोबिया इत्यादी. चौथी संकल्पना आहे लक्षणे किंवा सिंड्रोम. उत्तर. 1. शारीरिक विकृतींच्या निरनिराळ्या लक्षणांप्रमाणेच विविध मानसिक विकृतींचाही
विकृतींचीही निरनिराळी लक्षणे आढळतात. अशा लक्षणांच्या एकत्रित समूहाला सिंड्रोम म्हणतात. 2. मानसिक विकृतींचा सिंड्रोम एखाद्या व्यक्तीत आढळल्यास तिला मानसिक विकृती झाल्याचे निदान केले जाते. उदाहरणार्थ, अंमली पदार्थाचे वारंवार सेवन करणे, अंमली पदार्थावर शारीरिकदृष्ट्या अवलंबून राहणे, व्यसन सोडवण्याचे उपाय अयशस्वी होणे इत्यादी लक्षणे एकत्रितपणे दिसल्यास सिंड्रोम. अशा व्यक्तीला अंमली पदार्थ व्यसनासक्ती ही मानसिक विकृती झाल्याचे निदान केले जाते. 5वी संकल्पना आहे विभ्रम. उत्तर 1. विशिष्ट उद्दीपक उपस्थितीत म्हणजे अस्तित्वात नसूनही उद्दीपकाची होणारी जाणीव म्हणजे विभ्रम होय. छिन्नमनस्क व्यक्तींना श्रवण विभ्रम, गंध विभ्रम, स्पर्श विभ्रम, शरीरांतर्गत संवेदनाविषयक विभ्रम अनुभवास येतात. 2. छिन्नमनस्कता विकृती झालेल्या व्यक्तीला कोणीही बोलत नसताना कोणीतरी बोलत आहे असे वाटणे, प्रत्यक्षात कसलाही वास येत नसताना एखादा वास येणे, कोणीही स्पर्श केला नसेल तरीही कोणीतरी स्पर्श केल्याची जाणीव होणे, पोटात किंवा हातात काहीतरी फिरत आहे असे वाटणे, अशा प्रकारचे विभ्रम होतात. प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा. 1. मानसिक सुदृढता व निरोगीपणाचे प्रारूप. 2. मानसिक विकृतीविषयी गैरसमजुती. 3. अंमली पदार्थ व्यसनासक्ती. 4. अवसाद विकृती आणि 5. चिंता विकृती. यावरील टिपा आपण पाहूया. क्रमांक 1. मानसिक सुदृढता व निरोगीपणाचे प्रारूप. उत्तर: मानसिक सुदृढता व निरोगीपणाचे निरंतर प्रारूप असे स्पष्ट करते की मानसिक सुदृढता आणि निरोगीपणा म्हणजे मानसिक आरोग्य यांच्या बाबतीत पुढील 4 शक्यता आढळतात. 1. चांगले मानसिक आरोग्य आणि चांगली मानसिक सुदृढता. या व्यक्तींना कोणतीही मानसिक विकृती नसते. अशा व्यक्ती मानसिकदृष्ट्याही सुदृढ असतात. या व्यक्ती जीवनात आलेल्या अडीअडचणींना आत्मविश्वासाने सामोरे जातात व जीवनात आनंद अनुभवतात. म्हणूनच मानसिक सुदृढता व निरोगीपणाची ही एक आदर्श अवस्था असते. क्रमांक 2. चांगले मानसिक आरोग्य आणि कमी मानसिक सुदृढता. या व्यक्तींना कोणतीही मानसिक विकृती झाल्याचे दिसत नाही, परंतु या व्यक्तीची मानसिक सुदृढता काही प्रमाणात ढासळलेली असते. अशा व्यक्तींना वैयक्तिक स्वरूपाच्या भावनिक समस्या असतात. या व्यक्तींना मानसिक विकृती होण्याची शक्यता असते. क्रमांक 3. कमी मानसिक आरोग्य आणि चांगली मानसिक सुदृढता. या व्यक्तींना मानसिक विकृती झालेली असते, परंतु मानसिक विकृती असूनही त्यांची मानसिक सुदृढता चांगली असते. अशा व्यक्तींमध्ये आत्मसन्मान व आशावाद मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेऊन अशा व्यक्ती मानसिक विकृतीतून बाहेर पडण्याची शक्यता अधिक असते. क्रमांक 4. कमी मानसिक आरोग्य आणि कमी मानसिक सुदृढता. या व्यक्तींना मानसिक विकृती झालेली असते आणि त्यांची मानसिक सुदृढता देखील ढासळलेली असते. अशा व्यक्तींना टोकाच्या भावनिक समस्या असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात विस्कळीतपणा असतो. त्यांची कार्यक्षमता खालावलेली असते. मानसिक दुर्बलता व मानसिक विकृतीची ही एक गंभीर अवस्था असते. प्रश्न क्रमांक 2 टिपा. मानसिक विकृतीविषयी गैरसमजुती. उत्तर: 1. मानसिक विकृतींबाबत समाजात अनेक गैरसमजुती आढळतात. मानसिक विकृतीविषयी गैरसमजुतींमुळे मानसिक विकृती झालेल्या व्यक्तीकडे मानसिक विकृतींकडे अशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले जाते. 2. मानसिक विकृती हे पापाचे फळ आहे. मानसिक विकृती झालेली व्यक्ती विकृत वर्तन जाणून बुजून दर्शवत आहे. मानसिक विकृती झालेली व्यक्ती मानसिक विकृतीतून कधीच बरी होऊ शकत नाही. मानसिक विकृती म्हणजे एक कलंक आहे. अशा मानसिक विकृतींविषयी गैरसमजुती आढळतात. 3.
मानसिक विकृतीविषयी गैरसमजुती कमी झाल्यास मानसिक विकृतीग्रस्त व्यक्तींकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता येते व परिणामी मानसिक विकृतींचे योग्य निदान करून त्यावर त्वरित उपचार करणे शक्य होते. तिसरी टीपा आहे अंमली पदार्थ व्यसनासक्ती. उत्तर: 1. प्राचीन काळापासून मानव विविध वनस्पतींच्या रसांचा, पानाफुलांचा शक्ती किंवा उत्साह निर्माण करण्यासाठी, वेदना विसरण्यासाठी, गुंगी येण्यासाठी उपयोग करीत आला आहे. अफू, चरस, गांजा, मद्य, हेरॉईन, कोकेन इत्यादी अंमली पदार्थांच्या पूर्णपणे आहारी जाणे म्हणजे अंमली पदार्थ व्यसनासक्ती होय. 2. प्रमाणाबाहेर अंमली पदार्थाचे सेवन करणे, दिवसभर नशेत राहणे, मद्य पिण्याची सतत इच्छा होणे, शारीरिक आजार असूनही मद्यपान चालू ठेवणे, मद्य सोडवण्याचे प्रयत्न अयशस्वी होणे इत्यादी अंमली पदार्थ व्यसनासक्तीची लक्षणे आहेत. अंमली पदार्थ व्यसनासक्ती जडलेल्या व्यक्ती काही प्रसंगी अंमली पदार्थ मिळविण्यासाठी चोऱ्या करणे, भीक मागणे, उसनवारी करणे, एखाद्याला जीवे मारणे इत्यादी दुष्कृत्येही करू शकतात. 3. अंमली पदार्थाचे दीर्घकाळ सेवन केल्यामुळे शारीरिक परावलंबित्व निर्माण होते. जर अंमली पदार्थाचे सेवन अचानक बंद करण्यात आले तर वेदनादायी, अपवेशक किंवा माघार लक्षणे निर्माण होतात. अशा व्यक्तींची शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, नैतिक स्थिती धोक्यात येते. चौथी टीपा आहे अवसाद विकृती. उत्तर: 1. एखाद्या आघातजन्य घटकामुळे किंवा बाह्य कारणामुळे एखादी व्यक्ती जेव्हा निराश, चिंता, तीव्र दुःख व अपराधीपणाची भावना दीर्घकाळ अनुभवते तेव्हा त्याला अवसाद विकृती म्हणतात. 2. जगातील एकूण लोकसंख्येपैकी 5 ते 6% व्यक्तींना सौम्य अवसाद व खिन्नता ही विकृती जडलेली असल्याचे दिसून येते. 3. अवसाद किंवा खिन्नता विकृतीत सतत नैराश्य अनुभवणे, कामात उत्साह नसणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, निद्रानाश किंवा जास्त झोप येणे, शारीरिक व मानसिक थकवा जाणवणे, सतत अपराधीपणा वाटणे, लैंगिक अकार्यक्षमता, आत्महत्येचे विचार येणे, अवधान क्षमता ढासळणे, निर्णय क्षमता ढासळणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. 5वी टीपा आहे चिंता विकृती. उत्तर: 1. चिंता या शब्दाला इंग्रजीत अँक्झायटी हा प्रतिशब्द आहे. अँक्झायटी हा शब्द अँक्झायटस या लॅटिन शब्दांपासून तयार झालेला आहे. अँक्झायटस या शब्दाचा अर्थ अस्वस्थ किंवा त्रस्त मन असा होतो. कोणतेही स्पष्ट कारण नसताना निर्माण होणारी, दैनंदिन कार्यात बिघाड निर्माण करणारी आणि दीर्घकाळ टिकून राहणारी चिंता म्हणजे चिंता विकृती होय. 2. चिंता विकृतीतील सामान्य चिंता विकृतीत परीक्षेला सामोरे जाणे, मुलाखतीला सामोरे जाणे इत्यादी प्रसंगी प्रमाणापेक्षा जास्त चिंता वाटते. परिणामी प्रचंड भीती वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिड, सारखी डोकेदुखी, सततची काळजी, झोप न येणे, मळमळ होणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे, बेचैन वाटणे, कशातही मन न लागणे, श्वास अडकल्यासारखे होणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे लहान मुलांमध्ये 4 आठवडे व किशोरवयीन मुले व त्यापुढील वयाच्या व्यक्तींमध्ये 6 महिने दिसून आल्यास चिंता विकृतीचे निदान केले जाते. सततच्या चिंतेमुळे संबंधित व्यक्तीची मानसिक क्षमता कोलमडून पडते व समस्या सोडवण्यास ती व्यक्ती अपयशी ठरते. 3. चिंता विकृतीच्या भयगंड किंवा दुर्भीती विकृती या प्रकारात व्यक्तीला एखाद्या वस्तूपासून किंवा प्रसंगापासून अत्यल्प धोका असताना किंवा अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल किंवा प्रसंगाबद्दल निष्कारण भीती वाटते. उदाहरणार्थ कुत्रा, झुरळ, एकटेपणा, रक्त, गर्दी, लिफ्ट, अंधार, पाणी, उंच जागा इत्यादी गोष्टींबाबत वाटणारी भीती. अशी लक्षणे 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकून
दिसून आल्यास दुर्भीती विकृतीचे निदान केले जाते. प्रश्न क्रमांक 5 दीर्घोत्तरी प्रश्न. खाली दिलेल्या प्रश्नांचे 150 ते 200 शब्दात उत्तरे लिहा. 10 गुणांच्यासाठी मोठा प्रश्न आहे हा. 1. मानसिक विकृतीचे निकष स्पष्ट करा. 2. कोणत्याही 2 मानसिक विकृती सविस्तर स्पष्ट करा. 3. छिन्नमस्कता विकृती म्हणजे काय ते सांगून तिचे प्रमुख लक्षणे सविस्तर स्पष्ट करा. प्रश्न पहिला. मानसिक विकृतींचे निकष स्पष्ट करा. उत्तर. मानसिक विकृतींचे वर्गीकरण व निदान करण्यासाठी DSM व ICD या प्रणालींचा वापर केला जातो. मानसिक विकृतीच्या निदानासाठी वापरण्यात येत असणाऱ्या DSM-5 या आवृत्तीनुसार मानसिक विकृतींचे निकष पुढील प्रमाणे आहेत. क्रमांक 1. चिकित्सालयीन लक्षणे. ज्याप्रमाणे विविध शारीरिक विकृतींचे निरनिराळे लक्षणे आढळतात त्याप्रमाणेच विविध मानसिक विकृतींचीही निरनिराळी लक्षणे आढळतात. अशा लक्षणांच्या एकत्रित समूहाला सिंड्रोम असे म्हणतात. एखाद्या मानसिक विकृतीचा सिंड्रोम ठराविक कालावधीपेक्षा अधिक काळ एखाद्या व्यक्तीत आढळल्यास त्या व्यक्तीला मानसिक विकृती झाल्याचे निदान केले जाते. मनोचिकित्सक या लक्षणानुसार मानसिक विकृतीचे निदान करून त्यावर उपचार करू शकतात. उदाहरणार्थ 6 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीने भूकंपासारख्या धोकादायक प्रसंगाचा स्वतः अनुभव घेतला असेल आणि त्या व्यक्तीने 3 दिवसांपेक्षा जास्त काळ म्हणजे सतत 4 आठवड्यांपर्यंत भीती, चिंता, अस्वस्थता, भावनिक अस्थिरता इत्यादी लक्षणे दर्शवल्यास त्या व्यक्तीला तीव्र तणाव विकृती झाल्याचे निदान केले जाते. 2. मनस्ताप व अक्षमता. तीव्र स्वरूपाच्या ताणामुळे निर्माण होणारा मानसिक त्रास व अक्षमता हा मानसिक विकृतींचा महत्त्वाचा निकष आहे. मानसिक त्रासामुळे भीती, चिंता, नैराश्य इत्यादी नकारात्मक भावना अनुभवास येतात. तर अक्षमतेमुळे वैयक्तिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात योग्य भूमिका पार पाडता येत नाहीत. एखाद्या व्यक्तीस दीर्घकाळासाठी मनस्ताप व अक्षमता अनुभवास आल्यास त्या व्यक्तीला मानसिक विकृती झाल्याचे निदान केले जाते. 3. कार्यात्मक बिघाड. जेव्हा एखाद्या व्यक्तीत मानसिक, जैविक व विकासात्मक कार्यक्षमतांमध्ये असमर्थता निर्माण करणारी लक्षणे दीर्घ कालावधीसाठी आढळतात तेव्हा त्या व्यक्तीला मानसिक विकृती झाल्याचे निदान केले जाते. उदाहरणार्थ स्मरण अक्षमता, अध्ययन अक्षमता, अवधान केंद्रित करण्यात असमर्थता इत्यादी कार्यात्मक बिघाड अनेक महिन्यांसाठी व्यक्ती अनुभवत असेल तर त्या व्यक्तीला मानसिक विकृती असल्याचे निदान केले जाते. 4. तीव्र स्वरूपाच्या ताणकांना दिलेली सामान्य स्वरूपाची प्रतिक्रिया मानसिक विकृतीचे लक्षण मानले जात नाही. एखाद्या तीव्र स्वरूपाच्या ताणाला एखाद्या व्यक्तीने सामान्य स्वरूपाची प्रतिक्रिया दिल्यास ते मानसिक विकृतीचे लक्षण मानले जात नाही. उदाहरणार्थ प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, भूकंपात स्वतःचे घर जमीनदोस्त झाल्यास व्यक्ती आक्रोश करू शकते, नैराश्यात जाऊ शकते. ही लक्षणे काही दिवसांसाठी, सर्वसाधारणपणे 3 दिवसांसाठी सामान्य मानली जातात. परंतु ही लक्षणे अनेक महिन्यांसाठी व अनेक वेळा दिसून आल्यास त्याच लक्षणांना अपसामान्य समजले जाते व अशा वेळी संबंधित व्यक्तीला मानसिक विकृती झाल्याचे निदान केले जाते. 5. सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन हे मनोविकृतीचे निकष मानले जात नाहीत. सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन व सामाजिक संघर्षात्मक वर्तन मनोविकृत वर्तनाचे निकष मानले जाऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ समलैंगिकता ही काही समाजात मानसिक विकृती समजली जाते, परंतु DSM-5 वर्गीकरण प्रणालीनुसार समलैंगिकता ही मानसिक विकृती समजली जात नाही. प्रश्न दुसरा आहे, कोणत्याही 2 मानसिक विकृती सविस्तर स्पष्ट करा.
आता आपल्याला अभ्यासक्रमामध्ये एकूण 6 प्रमुख मानसिक विकृती दिलेल्या आहेत. चिंता विकृती, अवसाद विकृती, द्विध्रुवीय विकृती, आघात किंवा चिंता विकृती किंवा ताण विषयक विकृती, अंमली पदार्थ व्यसनासक्ती आणि छिन्नमनस्कता. आता यापैकी कोणत्याही 2 लिहायच्या आहेत. मी घेतलेले आहेत द्विध्रुवीय विकृती आणि आघात किंवा चिंता विकृती. याचं स्पष्टीकरण उत्तर पाहूया आपण. 1. द्विध्रुवीय विकृती. या विकृतीत द्विध्रुवीय विकृती म्हणतात ज्या विकृतीच्या व्यक्तींना कधीकधी मधूनच दुःखी, कष्टी, निराशा अशी अवसादाची लक्षणे दिसतात व मधूनच भावस्थितीत बदल होऊन आनंद, हर्ष, उल्हास अशी उन्मादाची लक्षणं दिसतात. यालाच द्विध्रुवीय विकृती असे म्हणतात. आलटून पालटून याच व्यक्तीमध्ये उन्माद आणि अवसादाची लक्षणे दिसून येतात. म्हणून या विकृतीला द्विध्रुवीय विकृती किंवा उन्माद अवसाद विकृती असे म्हणतात. त्याची लक्षणे पाहूया. या व्यक्ती अतिउत्साही, आनंदी व उत्तेजित असतात व मधूनच दुःखी, कष्टी, निराश अशा भावस्थितीचा आलटून पालटून अनुभव घेतात. या व्यक्ती अवास्तव विचार करतात, आक्रमक व चिडखोर बनतात. अवसाद या विकृतीत अनुवंशिक दोष, मेंदूतील नॉरेफ्राइन व सेरोटॉनिन या संप्रेरकांची डोपामिन पातळी व झालेला बिघाड हे अवसादाचे व उन्मादाचे प्रमुख कारण मानले जाते. दुसरा प्रकार, आघात आणि ताणविषयक विकृती. एखाद्या व्यक्तीची परिस्थिती बरोबर जुळवून घेण्याची क्षमता संपते तेव्हा व्यक्तीत ताण निर्माण होतो. दैनंदिन जीवनात गतिमान आयुष्य, एकाकी राहणे, सुसंवादाचा अभाव, वैयक्तिक अवकाश, वेळेचा दबाव, चंगळवाद, अपेक्षाभंग, व्यसन, आयुष्यातील सततची अनिश्चितता, कौटुंबिक समस्या, वाढती स्पर्धा इत्यादी गोष्टी व्यक्तीच्या ताणाला जबाबदार ठरत आहेत. जीवनात ताणतणाव जीवनात अटळ आहे. तो मध्यम असेल तर व्यक्तीसाठी तो प्रेरणादायी उपयोगी ठरतो. परंतु युद्ध, गंभीर अपघात, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, भूकंप, पूर, घटस्फोट, बलात्कार इत्यादी दुर्दैवी घटना व प्रसंगाचा व्यक्तीच्या जीवनावर दूरगामी परिणाम होऊन ताण विकृती निर्माण होते. ताण विकृतीचे 2 प्रकार पडतात. प्रश्न 3 आहे, छिन्नमनस्कता विकृती म्हणजे काय ते सांगून या विकृतीची प्रमुख लक्षणे सविस्तर स्पष्ट करा. उत्तर, छिन्नमनस्कता विकृतीचा अर्थ. छिन्नमनस्कता या शब्दास इंग्रजीत स्किझोफ्रेनिया हा प्रतिशब्द आहे. युजेन ब्लूलर या स्विस मानसशास्त्रज्ञाने 2011 मध्ये सर्वप्रथम स्किझोफ्रेनिया या शब्दाचा वापर केला. इंग्रजीतील स्किझोफ्रेनिया हा शब्द स्किझियन आणि फ्रेन या 2 शब्दांपासून तयार झाला आहे. स्किझियन या शब्दाचा अर्थ दुभंगलेले होतो आणि फ्रेन या शब्दाचा अर्थ मन होतो. म्हणजे स्किझोफ्रेनिया या शब्दाचा अर्थ दुभंगलेले मन, छिन्नमनस्कता असा होतो. दुभंगलेले मन. छिन्नमनस्कता ही विकृती लहान मुलांमध्ये सहसा दिसून येत नाही. ही विकृती सर्वसाधारणपणे तरुणांमध्ये व प्रौढांमध्ये दिसून येते. ही विकृती स्त्रियांपेक्षा पुरुषांना अधिक प्रमाणात होते. छिन्नमनस्कता म्हणजे विभ्रम, भ्रांती आणि भाषा, विचार, भावना व वर्तन यामधील विसंगती ही लक्षणे आढळणारी गंभीर स्वरूपाची मानसिक विकृती होय. ब. छिन्नमनस्कता विकृतीची लक्षणे. DSM-5 नुसार छिन्नमनस्कता विकृतीत पुढील 2 प्रकारची लक्षणे पाहावयास मिळतात. त्यातलं पहिलं आहे धनात्मक लक्षणे. सामान्य व्यक्तीत न आढळणारी परंतु छिन्नमनस्कता विकृती झालेल्या व्यक्तीत आढळणारी लक्षणे धनात्मक लक्षणे म्हणून ओळखली जातात. छिन्नमनस्क विकृतीची धनात्मक लक्षणे पुढीलप्रमाणे. त्यातला 1. विभ्रम. विशिष्ट उद्दीपक उपस्थितीत किंवा अस्तित्वात नसूनही उद्दीपकाची होणारी जाणीव म्हणजे विभ्रम होय. उदाहरणार्थ, कोणीही बोलत नसताना कोणीतरी बोलत आहे असे वाटणे. छिन्नमनस्क व्यक्तींना श्रवण विभ्रम, गंध विभ्रम, स्पर्श विभ्रम, शरीरांतर्गत संवेदनाविषयक विभ्रम अनुभवास येतात. 2. भ्रांती. वास्तवाचा कुठलाही आधार नसलेली चुकीची समजूत म्हणजे भ्रांती होय.
छिन्नमनस्क व्यक्ती भ्रांतीचे लक्षण दाखवते. छिन्नमनस्क व्यक्तीला तिच्या चुकीच्या समजुतीच्या किंवा भ्रांतीच्या विरोधातील वास्तवाचे कितीही स्पष्ट पुरावे दिले तरी छिन्नमनस्क व्यक्तीकडून त्या वास्तव पुराव्यांचा स्वीकार केला जात नाही. उदाहरणार्थ, एखाद्या छिन्नमनस्क व्यक्तीला असे वाटते की अन्नात विष कालवून कोणीतरी ठार मारण्याचा कट करीत आहे. अशा व्यक्तीला तिला दिलेल्या अन्नात विष कालवले गेले नसल्याचे स्पष्ट पुरावे दाखवले गेले तरी ती व्यक्ती ते सत्य स्वीकारण्यास तयार होत नाही. 3. असंघटित संभाषण. छिन्नमनस्क व्यक्ती असंबद्ध व विस्कळीत स्वरूपाचे संभाषण करते. संभाषणात ती चुकीचे किंवा निरर्थक शब्द वापरते. 4. विचित्र वर्तन. छिन्नमनस्क व्यक्तीचे वर्तन विचित्र व विक्षिप्त स्वरूपाचे असते. तासनतास एकाच जागी कोणतीही हालचाल न करता उभे राहणे, विनाकारण किंचाळणे, इकडे तिकडे धावणे, एखाद्यावर हल्ला करणे, चावा घेणे, सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र अवस्थेत फिरणे इत्यादी विचित्र वर्तने छिन्नमनस्क व्यक्तीकडून दर्शवली जातात. 5. विसंगत भावना. छिन्नमनस्क व्यक्ती विसंगत स्वरूपाच्या भावना व वर्तन प्रकार दर्शवतात. छिन्नमनस्क व्यक्तीच्या भावना व वर्तन परिस्थितीशी विसंगत असते. उदाहरणार्थ, एखाद्या आनंदाच्या प्रसंगी छिन्नमनस्क व्यक्ती आक्रोश करून रडते किंवा दुःखाच्या प्रसंगात मोठमोठ्याने हसते. 2. ऋणात्मक लक्षणे. सामान्य व्यक्ती स्वतःच्या भावना व्यक्त करतात, उत्साही असतात, इतरांशी बोलतात, सकारात्मक दृष्टीने जगतात, इतरांच्या संपर्कात राहतात. सामान्य व्यक्तीतील ही लक्षणे छिन्नमनस्कता विकृती झालेल्या व्यक्तीत आढळत नाहीत. म्हणून अशा लक्षणांना ऋणात्मक लक्षणे म्हणतात. छिन्नमनस्क विकृतीची ऋणात्मक लक्षणे पुढीलप्रमाणे. 1. भावनिक अभिव्यक्ती म्हणजे भावना व्यक्त करण्याचा अभाव. 2. अनिच्छा व निरुत्साह. 3. बोलण्याची इच्छा कमी होणे. 4. सकारात्मक भावनेचा अभाव. 5. सामाजिक संपर्कात घट. आणि 6. टोकाचे औदासीन्य. कधीकधी छिन्नमनस्क रुग्णांमध्ये धनात्मक आणि ऋणात्मक अशा दोन्ही स्वरूपांची लक्षणे आढळून येऊ शकतात. जर धनात्मक लक्षणे 1 महिन्यापेक्षा अधिक काळ दिसून आल्यास किंवा ऋणात्मक लक्षणे 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ दिसून आल्यास अशा व्यक्तीस छिन्नमनस्कता विकृती असल्याचे निदान केले जाते. धन्यवाद. अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. अभ्यासासाठी शुभेच्छा.